पालिका प्रशासनच न्यायालयाच्या आदेशाचा बागुलबुवा दाखवून होर्डिंग्जमध्ये कोट्यवधी रुपयांचा अपहार करत आहे, असा आरोप काँग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी केला। शहरात अनधिकृत होर्डिंग्जमुळे कधी काळी स्वच्छ आणि सुंदर असलेले पुणे बकाल आणि विद्रूप झाले आहे। प्रत्येक वॉर्डात होर्डिंग्ज माफिया तयार होत असून दहशतीचा नवीन पायंडा पडत आहे। सर्वसामान्यांच्या खाजगी जागा आणि शासकीय जागा बळकावून अनधिकृत होर्डिंग्ज लावले जात आहे। महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त नरेश झुरमुरे यांनी दिलेला अहवाल काहीसाच खरा असल्याचे स्पष्ट झाले आहे। शहरात 198 होर्डिंग्ज फलक अनधिकृत असल्याचे अहवालात नमूद केले आहे, मात्र प्रत्यक्षात 3000 होर्डिंग्ज अनधिकृत असल्याचे उघडकीस आले आहे। होर्डिंगच्या नियमावलीचे पालन न करता व्यवसाय करत असल्यामुळे पालिकेचा कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडत आहे। त्यामुळे दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी बागवे यांनी केली। शहरातील अनेक होर्डिंग्ज बीओटी तत्वावर अतिशय चुकीच्या पद्धतीने दिले आहेत। यामध्ये गैरव्यवहार झाल्याचा दावा करून अविनाश बागवे म्हणाले, होर्डिंगच्या थकबाकीच्या आकडेवारीतही गोलमाल आहे। सुरुवातीला 2,73,00,000 इतकी थकबाकी दाखवण्यात आली होती। त्यानंतर थकबाकी भरली नसताना ती 1,86,00,000 इतकी कशी काय कमी झाली असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे। पुणे महानगरपालिकेने होर्डिंग विषयी जो सद्यस्थिती अहवाल दिला आहे तो अतिशय चुकीचा व धूळपेट अहवाल आहे। जी वस्तुस्थिती पुणे शहरात आहे ती वस्तुस्थिती प्रत्यक्षात नमूद न करता केवळ महानगरपालिकेच्या मुख्य सभेत जे प्रश्नोत्तर झाले त्यालाच अनुसरून काही उत्तरं त्यांनी देऊन काही कागदपत्र जोडून तो अहवाल सादर केला। केवळ याच भूमिकेतून की नगरसेवकांना महानगरपालिकेत किंवा सभागृहात आपण काहीही बोललो किंवा काही कागदपत्र सादर केले तरी चालू शकतील असे, परंतु आम्ही गेले 2 वर्षापासून या प्रकरणामध्ये आणि होर्डिंगविषयी अभ्यास करतोय आणि अनेक धक्कादायक गोष्टी या ठिकाणी समोर आल्या। सर्वात प्रामुख्याने की काही राज्य शासनाकडून प्रतिनियुक्त राहिलेले अधिकारी ह्यांना महानगरपालिकेचं या शहराच्या हिताचं काही देणं घेणं नसतं। त्यांना केवळ त्यांच्या हितासंबंधित लोकांचे हित बघण्यामध्ये त्यांचा आर्थिक फायदा कसा होईल हे बघण्याकडेच त्यांचा कल असतो। आणि याचं सर्वात मोठं उदाहरण बीओटी सेलच्या माध्यमातून काही वर्षापासून त्यांना दिलेले ठेके। याच्यामध्ये SNDTच्या इथला जो एक्सटेन्शन ब्रिज आहे किंवा मग महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये गॅन्ट्रीजवर जे लावलेत, ब्रिजेसवर जे होर्डिंग्ज दिलेत, काही रस्ते सुशोभित करण्याच्या नावाने त्यांना जाहिरातक्के दिलेत, म्हणजे काम 15-20 लाखाचं आणि त्यांना मोबदला भेटतोय 7-7, 8-8 कोटींचा। म्हणजे हे कुठल्या बेसवर यांनी या प्रोजेक्टचा कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस केला हे यांच्याकडे उत्तरच नाही आहे। महानगरपालिकेच्या BPMC ॲक्टमध्ये सेक्शन 244 आणि 245 मध्ये स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी सुस्पष्टपणे केलेला आहे की कुठलाही जाहिरात हक्क देताना कुठल्याही संस्थेला किंवा व्यक्तीला 3 महिने, 6 महिने किंवा 11 महिने जास्तीत जास्त 2 वर्षाच्या काळासाठी देता येतात। तरीसुद्धा महानगरपालिका आयुक्तांनी त्यांच्या अधिकारात ह्या काही संस्थांना 9-9, 10-10 वर्षाचे, 8-8 वर्षाचे त्यांना त्या ठिकाणी जाहिरात हक्क दिले अतिशय चुकीच्या पद्धतीत। त्यांनी 2003च्या होर्डिंगच्या नियमावलीनुसार आणि या BPMC ॲक्टच्या 244 आणि 245च्या अनुषंगाने त्यांनी स्पष्ट त्या ठिकाणी उल्लेख आहे की सिग्नलपासून 25 मीटर बाहेर पाहिजे, थांबा रेषापासून 25 मीटर लांब पाहिजे होर्डिंग, तुमच्या आयसाईटला डिस्ट्रॅक्ट न करणारा पाहिजे, तुमच्या वाहतुकीच्या रस्त्याला अडथळा निर्माण न करणारा पाहिजे, तुम्ही गॅलरीज तुमच्या स्ट्रक्चरवर जिथून सनलाईट तुमची ऑब्स्ट्रक्ट होईल किंवा तुमची विजन ऑब्स्ट्रक्ट होईल असा गॅलरी लावू शकत नाही। परंतु हे सगळे नियम धाब्यावर बसून जसं मनाला वाटेल जिथून आर्थिक फायदा होईल त्या ठिकाणी यांनी होर्डिंग्स लावून दिले। आणि विशेष म्हणजे की या सर्व अनधिकृत होर्डिंग्सची हे आताही सांगतात की आमच्याकडे यादीच नाही। 2008 सालापासून नगरसेवक सभागृहात विचारतात की अनधिकृत होर्डिंग किती आहेत हे सांगतात आमच्याकडे यादीच नाही। म्हणून प्रत्यक्षात आम्ही काही ठिकाणाचे फोटो काढलेत, म्हणजे आम्ही जे फोटो काढलेत ते फक्त 60 ते 50% असतील, याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात अजून आहेत। त्या फोटोवरच स्पष्टता होती की कुठल्या पद्धतीत होर्डिंग्स लागलेत आणि महानगरपालिकेचा किती बेजबाबदारपणा त्या ठिकाणी आहे। गेल्या 2 महिन्यापासून सभागृहात आवाज उठवल्यापासून प्रशासन जागा झाले आणि त्यांनी काही प्रमाणात कारवाया केल्या, पण जिथं महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये 3-3, 3,500 बेकायदेशीर होर्डिंग आहेत तिथं यांनी केवळ 160-170 होर्डिंग्सवर कारवाई केली। आणि एवढेच जरी असले तरी शहराच्या सुंदरतेमध्ये मोठ्या प्रमाणात भर पडली। मग हे जर सगळे बेकायदेशीर यांनी जर पाडले तर शहर किती सुंदर होईल याचा अंदाजा तुम्ही त्या ठिकाणी लावू शकता। आणि आमची भूमिका तीच आहे
उद्या मुख्य सभेत आम्ही ही मागणी करणार आहे. ह्या अहवालावर पूर्णतः आम्ही त्या ठिकाणी विश्लेषण केले, त्याची एक प्रत पण दिले आणि सभागृहापुढे ही भूमिका मांडून आम्ही राज्याचे प्रधान सचिव यांना पण आमची त्या ठिकाणी भूमिका कळवली आहे. यांनी जर त्या ठिकाणी योग्यरित्या कारवाई केली नाही, दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली नाही, तर आम्ही या ठिकाणी न्यायालयात दाद मागणार आहोत.